नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय बघितले. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानंतर समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास येतो, कन्वर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. परंतु या कोरोनामुळे जो कमी झालेला अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तो गुणधर्म काही आपल्याला नाही आहे, परंतु तो गुणधर्म तुम्ही एकदा बघून ठेवायचा आहे, कारण त्याचा उपयोग तुम्हाला पुढे होणारच आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण म्हणजे काय? एक असा त्रिकोण की ज्या त्रिकोणाचा एक कोन 30 अंशाचा असेल, दुसरा कोन 60 अंशाचा असेल आणि तिसरा कोन 90 अंशाचा असेल, असा त्रिकोण. त्या त्रिकोणाचे काय गुणधर्म आहे? त्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असणारे म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोणाचे जे उरलेले दोन लघुकोन आहेत त्यापैकी एक कोन 30 अंशाचा आहे आणि दुसरा आहे 60 अंशाचा. तर मग ह्या त्रिकोणाचे काय गुणधर्म आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर मग आता प्रमेय काय आहे? जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. हा झाला त्या त्रिकोणाचा एक गुणधर्म. हा आपल्याला सिद्ध करायचा, याची सत्यता आपल्याला पडताळून बघायची. If acute angles of a triangle, a right angle triangle, have measures 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 30 degree angle is half of the length of the hypotenuse. If acute angles of a right angle triangle, जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन have measures 30 degree and 60 degree, हे 30 अंशाचे आणि 60 अंशाचे असतील तर the length of the side opposite to 30 degree angle is half of the length of the hypotenuse. याचा अर्थ 30 अंश कोनासमोरील बाजू, साईड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे 30 अंश कोनासमोरील जी बाजू आहे त्या बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. मग आता आपल्याला आकृती कशी काढायची? जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर, म्हणजे आपल्याला एक असा काटकोन त्रिकोण काढायचा आहे की त्याचे लघुकोन एक 30 अंशाचा आणि एक 60 अंशाचा असेल. मग असा एक काटकोन त्रिकोण आपण काढूया. या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणाला आपण नाव देऊ ABC. याचा कोन ए हा 60 अंशाचा आहे, कोन सी हा 30 अंशाचा आहे आणि कोन बी हा 90 अंशाचा आहे. मग आता पक्षामध्ये काय करावं लागेल? आपल्याला काय सांगावं लागेल पक्षामध्ये? काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील. याचा अर्थ काय की त्रिकोण ABC मध्ये कोन सी बरोबर 30 अंश, कोन ए बरोबर 60 अंश आणि कोन बी बरोबर 90 अंश, किंवा असं म्हटलं तरी चालेल कोन ABC बरोबर 90 अंश, कोन ACB बरोबर 30 अंश आणि कोन ए बरोबर 60 अंश किंवा कोन BAC बरोबर 60 अंश. म्हणजे पक्षामध्ये आपल्याला काय सांगता येईल? त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल A इज इक्वल टू 60 डिग्री. आणि काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? काय सिद्ध करायचं आहे? तर 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 30 अंश, सी हा कोन 30 अंशाचा आहे. त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? त्याच्या समोरील बाजू आहे AB. आणि ती कशी आहे? कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे ही बाजू कर्णाच्या निम्मी. आता त्रिकोण ABC मध्ये कर्ण कोणता येईल? तर काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशा कोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. मग हा 90 अंशाचा कोण आहे? याच्या समोरील बाजू म्हणजे AC. मग AC हा कर्ण आहे. म्हणजे AB ची लांबी जी आहे
ती AC च्या लांबीच्या निम्मी असणार आहे. AB ची लांबी ही AC च्या लांबीच्या निम्मी असणार आहे. म्हणजे 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. हा गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचा आहे, म्हणून साध्यामध्ये येईल AB बरोबर 1/2 गुणिले AC. आता याच्यात एक रचना आपल्याला करायची. रचना काय करायची, तर हा जो जी AB बाजू ही वाढवायची आणि त्याच्यावर एक बिंदू D घ्यायचा आहे. कशी वाढवायची ती बघा, आणि तो D व C जोडायचा आहे. बघ या पद्धतीनं. आता ही अशा पद्धतीनं वाढवायची. AB ही वाढवली, त्या बिंदूला नाव दिलं आपण D, आणि DC हा रेषाखंड काढलेला आहे. आणि ती अशी वाढवलेली आहे की AB बरोबर BD, म्हणजे AB ची लांबी आणि BD ची लांबी कशी आहे, सारखी आहे. अशा पद्धतीनं वाढवलेली. म्हणजे रचना काय करता येईल आपल्याला, रचनेमध्ये सांगता येईल की रेख AB वाढवून त्यावर बिंदू D असा घेतला की AB वाढवून बिंदू D असा घेतला की AB बरोबर BD, आणि रेख DC काढला. Take a point D on the extended segment AB. Take a point D on extended segment AB such that AB is equal to BD and draw segment DC. आता आपल्याला याची बघायची सिद्धता. आकृती तीच आहे. आता सिद्धतेमध्ये जाऊ आपण. सिद्धतेमध्ये काय पाहायचं आहे, आपल्याला 2 त्रिकोणांचा विचार करायचा आहे. कोणते 2 त्रिकोण, त्रिकोण ABC हा एक त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण DBC हा एक त्रिकोण. ह्या 2 त्रिकोणांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहे. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. आता ह्या 2 त्रिकोणांचा विचार करताना बघा, हे 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. मग कसे एकरूप दाखवता येतील, तर आपण रचना काय केलेली आहे, बाजू AB वाढवून बिंदू D घेतलाय, तो असा घेतलाय की AB बरोबर BD. म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये रेख AB एकरूप रेख DB, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट DB. याचं कारण काय येईल, कारण ही रचना केलेली आहे आपण. मग त्या पद्धतीने याला म्हणता येईल कारण रचना किंवा कन्स्ट्रक्शन. त्यानंतर त्रिकोण ABCचा कोन ABC हा किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. मग त्रिकोण DBCचा कोन DBC सुद्धा किती अंशाचा असणार आहे, हा इथं 90 अंशाचा असणार आहे, कारण ही एकच रेषा आहे. ही 2 रेषीय जोडीतील कोण आहे ABC आणि DBC. त्यातला एक 90 अंशाचा आहे, म्हणजे दुसरा सुद्धा 90 अंशाचा असणार आहे, कारण रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. म्हणून दुसऱ्या विधानामध्ये आपल्याला लिहिता येईल कोन ABC एकरूप कोन DBC, आणि याचं कारण येईल प्रत्येकी 90 अंश, इच ऑफ 90 डिग्री. आता त्रिकोण ABC ची बाजू BC आणि त्रिकोण DBC ची बाजू BC ह्या दोन्हीही सामायिक भुजा आहे, एकच आहे. म्हणजे बाजू BC एकरूप बाजू BC, आणि त्याचं कारण काय येणार आहे, सामायिक भुजा, कॉमन साइड. आता लक्षात घ्या, त्रिकोण ABCचा बाजू AB ही बाजू त्रिकोण DBCच्या बाजू DB बरोबर एकरूप दाखवली. त्रिकोण ABCचा कोन ABC आणि त्रिकोण DBCचा कोन DBC हे दोन्ही एकरूप दाखवलेले. त्रिकोण ABC ची बाजू BC आणि त्रिकोण DBC ची बाजू BC हे 2 बाजू एकरूप दाखवलेले, ती सामायिक भुजा आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण को आणि कसोटीनुसार एकरूप होतील. म्हणजे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBC, आणि याचं कारण येईल एकरूपतेची बाकोबा कसोटी, SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवलेले आहेत. मग दोन्ही त्रिकोणांचे संगत कोण कसे असतील, एकरूप असतील. म्हणजे कोन BAC एकरूप कोन BDC किंवा कोन BDC एकरूप कोन BAC. याचं कारण काय येईल, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. कोन BAC एकरूप कोन BDC, कारण येईल एकरूप त्रिकोणांचे संगत कोन CACT, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल.
हे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हे कारण न लिहिता तुम्ही डायरेक्ट CA-CT लिहिलं, मराठीची मुलं असतील किंवा CMEची मुलं असतील, नुसतं CA-CT लिहिलं तरीसुद्धा चालेल. आता BAC हा कोण किती अंशाचा आहे? 60 अंशाचा आहे. म्हणजे BDC कोणसुद्धा किती येणार आहे? 60 अंशाचाच येणार आहे. मग आता त्रिकोण ADCचा जर आपण विचार केला तर कोण BAC हा 60 अंशाचा आहे, कोण BDC हा सुद्धा 60 अंशाचा येईल आणि कोण DCA हा सुद्धा किती अंशाचा येणार आहे? 60 अंशाचा येणार आहे. हे दोन 60 अंशाचे आहेत. याचा अर्थ तिसरा कोण 60 अंशाचा येणार आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. त्यातला एक 60 अंश आहे, दुसराही 60 अंश आहे. म्हणजे हा जो दुसरा कोण आहे हा आलेला आहे 60 अंशाचा. हा जो कोण आहे हा किती अंशाचा आलेला आहे? 60 अंशाचा आलेला आहे. म्हणजे हा सुद्धा कोण किती अंशाचा येणार आहे? 60 अंशाचाच येणार आहे. मग आता हे कोण 60 अंशाचे आलेत म्हणजे तिन्ही कोण एकरूप आहे. हा समकोण त्रिकोण तयार झाला आणि समकोण त्रिकोणालाच आपण काय म्हणतो? समकोण त्रिकोणालाच आपण कोणता त्रिकोण म्हणतो? आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. म्हणून त्रिकोण ADC हा समभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल ADC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग हा जर एकरूप समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण कशाला म्हणतो आपण? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे याच्या तिन्ही बाजू एकरूप झाल्या. कोणत्या त्रिकोणाच्या? त्रिकोण ADCच्या या मोठ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप. म्हणजे बाजू AD, बाजू DC आणि बाजू AC ह्या तिन्ही बाजू एकरूप झाल्या. म्हणजे आपल्याला इथं असं म्हणता येईल AD बरोबर DC बरोबर AC विधान 1 वरून. आता आपण रचना करताना काय केलेलं आहे ते बघा. रचना करताना काय केलेलं आहे की AB हा बिंदू D पर्यंत असा वाढवला की AB बरोबर BD. म्हणजे याचा अर्थ B हा ADचा मध्यबिंदू झाला. याचाच अर्थ ABची लांबी ही ADच्या लांबीच्या निम्मी असणार आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? AB बरोबर 1/2 गुणिले AD. AB बरोबर 1/2 गुणिले AD. याला आपण दुसरं विधान म्हणू. आता पहिल्या विधानामध्ये जर आपण बघितलं AD, DC आणि AC समान लांबीचे. दुसऱ्या विधानामध्ये बघितलं की ABची लांबी ही ADच्या लांबीच्या निम्मी आहे. ADच्या लांबीच्या निम्मी आहे म्हणजे DCच्या लांबीच्या ती निम्मी असणार आहे आणि ACच्या लांबीच्या सुद्धा निम्मी असणार आहे. म्हणजे आपल्याला AD ऐवजी AC घेता येईल. मग विधान 1 आणि 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला? AB बरोबर 1/2 गुणिले AC आणि हे होईल साध्य प्रूव्ह. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की AB ही 30 अंश कोनासमोरील बाजू आहे आणि ती कर्णाच्या म्हणजे ACच्या निम्मी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रमेय. जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश आणि 60 अंश असतील तर तर 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. हां तर बघा, जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. इफ acute angle of a right angle triangle have measure 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 into hypotenuse. मग अशी आपण 30 अंशाच्या
कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी आहे हे बघितलं. आता आपल्याला बघायचे 60 अंश कोणासमोरील बाजू कशी असते. तर काय दिलं इथं, 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. याची फक्त आपण सिद्धता बघणार आहे. तर बघा याच्यामध्ये आकृती आपल्याला पुन्हा तोच त्रिकोण काढावा लागणार आहे, 30, 60 आणि 90 अंशाचा त्रिकोण. याच्यामध्ये रचना करायची नाही आहे. पक्षामध्ये तुम्हाला लिहिता येईल की त्रिकोण ABC हा त्रिकोण ABC मध्ये कोण C बरोबर 30 अंश, कोण A बरोबर 60 अंश आणि कोण B बरोबर 90 अंश. साध्य काय करायचं आहे, साध्य होईल 60 अंश कोणासमोरील बाजू. मग 60 अंश कोणासमोरील बाजू BC येते. म्हणजे BC बरोबर ही कर्णाच्या एक कर्णी 3/2 पट असते. म्हणजे कर्णी 3/2 गुणिले कर्ण हायपोटेनस असते. म्हणजेच कर्णी 3/2 AC. म्हणजे BC बरोबर कर्णी 3/2 गुणिले AC. मग आता याची सिद्धता बघा. आपण 30 अंश कोणासमोरचा गुणधर्म बघितला. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, AB बरोबर 1/2 AC. कारण 30 अंश कोणासमोरील बाजू आणि याला म्हणू विधान क्रमांक 1, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. त्यानंतर हा काटकोन त्रिकोण आहे, 90 अंशाचा एक कोण आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल, पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. याला म्हणू विधान क्रमांक 2 आणि याचं कारण येईल पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. आता आपल्याला ABची किंमत माहिती किती. AB बरोबर 1/2 AC पहिल्या विधानात आपण बघितलं. 30 अंश कोणासमोरचा गुणधर्म आहे, कोणासमोरील बाजूचा गुणधर्म आहे. मग AB वर्गाऐवजी ABची किंमत टाकू आपण 1/2 AC. पण ABचा वर्ग आहे म्हणजे 1/2 ACचा वर्ग येईल. आणि 1/2 ACचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि ACचा वर्ग AC वर्ग. म्हणजे ही किंमत टाकल्यानंतर आपल्याला काय किंमत मिळणार आहे, या समीकरणामध्ये ह्या पायथागोरस प्रमेयामध्ये जर आपण ABची किंमत टाकली तर 1/4 गुणिले AC वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. विधान 1 आणि 2 वरून हे त्याचं कारण येईल, फ्रॉम 1 and 2. आता हे 1/4 AC वर्ग हे डावीकडून उजवीकडे न्या. म्हणजे ते AC वर्गमधून काय होतील, वजा होतील. म्हणजेच BC वर्ग बरोबर AC वर्ग वजा 1/4 AC वर्ग. आता आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची. आता वजाबाकी कशी करायची बघा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण ACचा सहगुणक इथं किती, 1 वजा आणि इथं AC वर्गाचा सहगुणक किती, 1/4. म्हणजे 1 वजा 1/4 यांची वजाबाकी करायची. इथं 1 वजा 1/4 म्हणजे 1/1 वजा 1/4 म्हणजे बरोबर काय येईल, 4 1 4 वजा 1 गुणिले 1 तिरकस गुणाकार करून घेतला, 1 गुणिले 1 1 छेदस्थानी छेदांचा गुणाकार लिहा, 4 1 4. आता 4 वजा 1 म्हणजे काय येतील, बरोबर 3 आणि छेद 4 येईल, 3/4 येईल. म्हणजे या ठिकाणी काय येतं आहे, 1/1 म्हणजेच 1 वजा 1/4 यांची वजाबाकी येते 3/4. मग आता 3/4 ही जी वजाबाकी आहे, ही वजाबाकी येते. मग या ठिकाणी आपल्याला पुढच्या विधानामध्ये काय लिहिता येईल, BC वर्ग बरोबर 3/4 AC वर्ग. BC वर्ग बरोबर 3/4 AC वर्ग. आता याचं वर्गमूळ घ्या, वर्गमूळ घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. BC वर्गाचं वर्गमूळ येईल BC, 3चं वर्गमूळ येईल कर्णी चिन्हात 3, 4चं वर्गमूळ येतं 2 आणि AC वर्गाचं वर्गमूळ येतं AC. म्हणजे पुढच्या विधानामध्ये आपल्याला सांगता येईल की BC बरोबर कर्णी 3/2
AC आणि हेच आपल्याला साध्य करायचं आहे. कर्णी 3/2 गुणिले हायपोटेनस म्हणजेच कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. तर अशा पद्धतीनं हे 30° 60° आणि 90° त्रिकोणाचं जे प्रमेय आहे, ह्या प्रमेयामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की 30° कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते आणि 60° कोनासमोरील बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या कर्णी 3/2 इतकी असते. आणि अशाच पद्धतीनं हे प्रमेय लिहून काढा. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.